लकीली तेव्हा आविष्कारमध्ये सुषमाताई बया दारुघड हे नाटक करणार होत्या. हं. सो तेव्हा मग आम्ही सगळीजण जमलो. म्हटलं हं, चला हं. आविष्कारपासूनच परत सुरुवात सुरुवात होईल करूया. आपली बरोबर. म्हणून वगैरे. येस. मग मी आविष्कारमध्ये जायला लागले आणि बया दारुघड हे नाटक, त्याच्या तालमी वगैरे असं सगळं सुरू झालं. आणि अ, असा ठरवलं नव्हतं पुढचा काही पाथ आपण काय करणार आहोत किंवा कुठे जाऊन ऑडिशन द्यायचं, कोणाला भेटायचं, हं, हं, हे काहीही माहीत नव्हतं तेव्हा. हं. अ, खूप अनसर्टन होतं सगळं. पण मी म्हटलं आता समोर पुढे जे दिसतंय ते करत, एक-एक पाऊल पुढे पुढे टाकत टाकूया. जाऊया. बरोबर. समोर जे दिसतंय ते करूया. असं करून मी बया दारुघड करायला घेतलं आणि ते लाईफ चेंजिंग होतं माझ्यासाठी. अनुभव म्हणून पण, या क्षेत्रात येण्याची संधी म्हणून पण सगळ्याच अर्थी. कारण की बया दारुघड हे नाटक वारी, विठ्ठल, सगळ्या संत स्त्रिया अशा असं एक वेगळंच कॉम्बिनेशन होतं ते.